श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. श्रावणातील शेवटचा सोमवार 18 ऑगस्ट 2025 या दिवशी आलेला आहे. या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पिंडीची पूजा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती शिवामुठी आपल्याला कोणती अर्पण करायची आहे, जव की जवस हे दोन्ही धान्य आहेत ते वेगळे आहेत, यातील नक्की आपल्याला कोणती शिवमुठ आहे ती अर्पण करायची आहे, त्या पाठीमागचं नक्की कारण काय आहे की आपण कोणती मूठ आहे ती अर्पण करावी याची माहिती आहे ती पाहणार आहोत. स्त्रियांनी शिवपिंडीवरती शिवमुठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, मुले मुली पुरुष विधवा महिलांनी शिवपिंडीवरती शिवमुठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, त्याचबरोबर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तेही आपण पाहणार आहोत. मंदिरातून आपल्याला एक वस्तू आहे ती घरी घेऊन यायची आहे. धनलक्ष्मी प्राप्तीसाठी हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. एखाद्याची जर शिवामूठ एखाद्या सोमवारची पूजा शिवामूठ राहिली असेल तर त्यांनी नक्की काय करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला उद्यापन आहे तेही आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे, तर ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. प्रथम आपण भगवान शिवशंकरांची पूजा चौथ्या सोमवारी कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आहे ती थोडक्यामध्ये पाहूया. शिवपिंडीवरती आपल्याला तुम्ही ही सकाळी पूजा करू शकता किंवा तुम्ही अगदी प्रदोष काळामध्ये केली तरी चालेल. त्या काळामध्ये केलेली अतिशय उत्तम असते, ती म्हणजे प्रदोष काळामध्ये तुमच्या इच्छेनुसार ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही पूजा आहे ती करू शकता. या दिवशी आपल्याला 5 वस्तूंनी अभिषेक आहे तो करायचा आहे, कारण श्रावणातील हा शेवटचा सोमवार आहे. पूजा ही आपल्याला अतिशय मनोभावे आणि मनापासून आहे ती करायची आहे. भगवान शिवशंकर नक्कीच आपल्या ज्या काही इच्छा असतील अपेक्षा असतील त्या पूर्ण करतील आणि आपलं जे हे व्रत आहे ते पूर्ण होईल आणि आपल्याला या व्रताचं जे श्रावणी सोमवारचं व्रत आहे याचं पूर्ण फळ आहे ते नक्कीच मिळेल. तर आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे. दूध, दही, मध, तूप आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे आपल्याला अभिषेक आहे हा करायचा आहे. तुम्हाला यातील सर्व वस्तूंनी नसेल करायचा, नाही करू शकत, फक्त पाण्याने किंवा दुधाने जरी केला तरीही चालू शकतो, तुमची इच्छा आहे. पिंडीवरती अभिषेक करताना आपल्याला मुक्याने करायचा नसतो, मंत्र आहे तो म्हणायचा असतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे. यानंतर शिवपिंडीला आपल्याला भस्म आहे ते लावून घ्यायचं आहे. पांढरे फूल व्हायचं आहे किंवा गोकर्णीचं जरी निळं फूल असतं ते जरी मिळालं तर तेही वाहिलं जातं, तेही आपण अर्पण आहे ते नक्कीच करू शकता किंवा दुसरं कोणतेही फूल जरी अर्पण केलं तरी चालू शकतं. हराळे आहे तीही आपण अर्पण करायचे आहे. वस्त्र म्हणून एक पांढरा धागा अर्पण केला तरी चालू शकतो किंवा साचे जे पांढरे वस्त्र आहे तेही आपण अर्पण केले तरी चालते. आपल्याला फक्त पांढरे घ्यायचं आहे, ज्याला हळदी कुंकू लावलेलं आहे अशा प्रकारचं घ्यायचं नाही. यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत. बेलपत्र आहे हेही आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचं आहे. हे सर्व आपण अर्पण करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप आहे तो आपल्याला करायचा आहे. ही संपूर्ण पूजा करून झाली की यानंतर आपल्याला पिंडीवरती धान्य आहे हे आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे. आता धान्य हे आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारी आहे ते आपल्याला जव हे धान्य आहे ते अर्पण करायचं असतं. ते अर्पण करत असताना आपल्याला कोरडं आहे ते अर्पण नाही करायचं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते अर्पण आहे ते करायचं आहे. आता ज्या विवाहित स्त्रिया आहेत यांनी मंत्र आहे तो कोणता म्हणायचा आहे, तुम्हाला तर अगोदर माहीतच असेल की या अगोदरच्या तिन्ही श्रावणी सोमवारी नक्कीच तुम्ही हा मंत्र म्हटलेला असेल. तोच मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे असा आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीर भावा ननंद भावा भ्रातरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. अशा पद्धतीने विवाहित स्त्रियांनी हा मंत्र म्हणायचा आहे. आता जी मुले मुली किंवा पुरुष किंवा ब्रह्मचारिणी म्हणजेच त्यांना विधवा म्हटलं जातं, तर त्यांनी कोणता मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण कर रे देवा. अशा पद्धतीने आपल्याला हा मंत्र आहे तो यांनी म्हणायचा आहे आणि शिवामूठ आहे ते आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे. आता तुम्हाला मी स्क्रीनवरती जव आणि जवस हे दोन्ही धान्य आहे ते दाखवलेलं आहे. त्यातील जे जव आहे ते आपल्याला शिवपिंडीवरती आहे ते अर्पण आहे ते करायचं असतं आणि जे जवस आहे ते आपल्याला नाही करायचं. जवस ह्याला अळशी असंही म्हटलं जातं, इंग्लिशमधून याला फ्लॅक्सीड असंही म्हटलं जातं. तर ते आपल्याला अर्पण आहे ते करायचं नसतं. त्याची चटणी आहे ती केली जाते, ते आपण खाण्यामध्ये आहे ते वापरतो
आणि जे आता जव हे धान्य आहे ते आपण का अर्पण करायचं असतं, कारण या धान्याचा समावेश आहे तो हविष्य धान्यामध्ये आहे तो होतो. म्हणजे हविष जे अन्न असतं, हविष अन्न म्हणजे काय, हे अन्न यज्ञामध्ये आहे ते वापरलं जातं. यज्ञामध्ये याची आहुती आहे ही दिली जाते. आणि जव हे हविष अन्नामध्ये आहे तो याचा समावेश आहे तो होतो, म्हणून ते शिवपिंडीवरती आहे ते अर्पण केलं जातं. आपण ज्या ज्या वस्तू आहेत ह्या शिवपिंडीवरती अर्पण केल्या जातात त्या सर्व हविष अन्नामध्ये त्यांचा समावेश आहे तो होतो, म्हणून या सर्व वस्तू आहेत ह्या शिवपिंडीवरती आहे त्या अर्पण केल्या जातात. आणि जवस याचा हविष अन्नामध्ये समावेश होत नाही, म्हणून ते शिवपिंडीवरती आहे ते अर्पण केलं जात नाही. म्हणून आपण जव हेच धान्य आहे ते शिवपिंडीवरती आहे ते अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला कर्पूर आरती आहे ती शिवशंकरांची आहे ती करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना आहे ती करायची आहे की माझ्याकडून कोणत्याही सोमवारी जर काही जर चूक जर झाली असेल तर मला माफ करा, अशी प्रार्थना आहे ती आपल्याला करायची आहे. आता तुमच्याकडून जर एखादा श्रावणी सोमवार जर चुकला असेल किंवा काही कारणास्तव जर राहिला असेल शिवामूठ अर्पण करण्याचा, तर आपण या श्रावणातील शेवटच्या सोमवारी जी शिवामूठ आपली राहिलेली आहे तीही आपण या सोमवारी अर्पण केली तरीही चालू शकते. किंवा आतापर्यंत तुम्ही एकही मूठ जरी अर्पण नसेल केलेली तरी एकदम तुम्ही पहिल्या 3 सोमवारच्या आणि आत्ताची एक चौथा असे 4ही सोमवारची शिवामूठ आहे ती तुम्ही अर्पण आहे ती करू शकता. असं जरी केलं तरीही चालू शकतं. यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र आहे तो आपल्याला 3 वेळा आहे तो म्हणायचा आहे. याने आपल्या घरामध्ये कोणत्याही आपत्कालीन घटना आहेत ह्या घडत नाहीत, म्हणून हा महामृत्युंजय मंत्र आहे तो 3 वेळा कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 11 वेळा आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. किंवा तुम्ही एक माळ जरी केलं तर अतिशय उत्तम होईल. महामृत्युंजय मंत्र हा असा आहे: ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकविबंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात्. हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर तुम्ही अजून दुसरी काय सेवा करू शकता, तर शिवलीला अमृताचा जो 11वा अध्याय आहे याचं आपण या दिवशी पठण आहे ते करू शकता. कारण 11व्या अध्यायाचं पठण केल्याने आपल्याला संपूर्ण शिवलीला अमृताचं पारायण केलेलं जे पुण्य फळ आहे ते आपल्याला मिळतं, म्हणून आपण हा 11वा अध्याय हा नक्कीच पठण करावा. त्याचबरोबर या दिवशी शिवमुठीची जी कहाणी आहे तीही आपल्याला श्रवण आहे ती करायची आहे. तर आता या दिवशी आपल्याला उपाय काय करायचे आहेत याची माहिती आहे ती आता आपण पाहूया. या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी दुसऱ्याने जी पिंडीवरती वाहिलेली जी बेलपत्र आहेत ही आपल्याला एकूण 11 आहेत ती उचलून घ्यायची आहेत. आणि जाताना आपल्याला एक कलावा आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि त्याची एक माळ आहे ती आपल्याला 11 बेलपत्रांची माळ तयार आहे ती करायची आहे. आणि त्याला तिथेच गाठी तिथेच बसायचं आणि गाठी बांधून आहे ती एक माळ आहे ती तयार करायची. आणि त्याच पिंडीवरती आहे ती आपल्याला ती माळ आहे ती आपली कोणती इच्छा असेल, कोणतंही आपले एखादं संकट असेल किंवा काही समस्या असेल ती भगवान शिवशंकरांना आपल्याला सांगायची आहे मनातली मनामध्ये. आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही माळ आहे ती अर्पण आहे ती करायची आहे. याने आपले जे कोणते अडचण असतील किंवा ज्या कोणत्या इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. नक्कीच हा उपाय आहे तो आपण करायचा आहे. आणि हा उपाय शक्यतो करून तुम्ही प्रदोष काळामध्ये करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. यानंतर दुसरा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला त्याच शिवमंदिरामध्ये आहे तो आपल्याला त्याच ठिकाणी तिथेच करायचा आहे. तो उपाय म्हणजे आपल्याला जर आर्थिक अडचणी असतील, म्हणजे माता लक्ष्मी आहे ही आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल, आपल्याकडे पैसे येतात पण ते असेच खर्च होऊन जातात, ते राहतच नाहीत, किंवा आपल्याकडे आपले पैसे कोणाकडे अडकलेले आहेत, किंवा आपले म्हणजे कोणतीही तुमची पैशाची कोणतीही अडचण असेल तर ती अडचण सर्व काही दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, शिवपिंडीवरती दुसऱ्या कोणी जी वाहिलेली जी 3 बेलपत्र आहेत तीच आपल्याला घ्यायची आहेत. आता मी नेहमी का सांगते की तुम्हाला शिवपिंडीवरती, कारण आपल्याला शिवपुराणामध्ये अशा प्रकारचे उपाय आहेत हे सांगितले गेलेले आहेत, म्हणून हे उपाय आहेत आपल्याला करायचे आहेत. तर जी 3 बेलपत्र आहेत दुसऱ्यांनी वाहिलेली ती आपण घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने आहेत ती धुवायची आहेत. आणि ज्या ठिकाणी शिवपिंडीवरती अशोक सुंदरीचं स्थान आहे त्या ठिकाणी आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत ही 3ही बेलपत्र आहे ती आपल्याला अर्पण करायची आहेत. नंतर आपल्याला आपली इच्छा आहे ती सांगायची आहे, प्रार्थना आहे ती आपल्याला भगवान शिवशंकरांना आहे ती करायची आहे. आणि नंतर आपण ती 3ही बेलपत्र आहेत ती उचलायची आहेत आणि आपण
आपल्यासोबत घरी येताना घेऊन यायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये आहेत ती ठेवायची आहेत. नक्कीच तुम्हाला याचा फरक आहे तो जाणवेल. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. ज्यांना खरंच पैशाची अडचण आहे, पैशासंदर्भाचे जे तुमचे प्रश्न आहेत हे सुटण्यासाठी अशा प्रकारचा उपाय आहे तो नक्कीच तुम्ही करून पाहावा. श्रावणी सोमवारचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे? विवाहित महिलांनी उद्यापन करण्यासाठी एखाद्या कोणत्याही सुवासिनीला घरी बोलवायचं आहे, हळदी-कुंकू द्यायचं आहे आणि एखादा सौभाग्याचा अलंकार आहे तो त्यांना भेटवस्तू म्हणून द्यायचा आहे. तुम्ही हळदी-कुंकू देऊ शकता, टिकल्याचं पॉकेट देऊ शकता, म्हणजे कोणताही एखादा अलंकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे सौभाग्य अलंकारापैकी. पुरुष, मुले, त्याचबरोबर विधवा महिला असतील तर त्यांनी काय करायचं आहे, थोडंफार आहे ती दान करायचं आहे. म्हणजे एखाद्याला तुम्ही काही एखादा पदार्थ किंवा एखादी वस्तू आहे ती तुम्ही खायला आहे ती देऊ शकता किंवा गरजूंना एखादी वस्तू आहे ती तुम्ही भेट देऊ शकता. अशा स्वरूपात आहे ते हे आपल्याला या श्रावणी सोमवारचं उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे. ही संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला त्या दिवशी नाही उचलायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला ही श्रावणी सोमवारची जी आपण पूजा केलेली आहे आपल्या घरामध्ये ती आपल्याला दुसऱ्या दिवशी आहे ती उचलायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.